नमस्कार, मी नितीन राजवैद्य आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, पंढरपूरचा इतिहास, पंढरपूरच्या मंदिराचा जो इतिहास आहे आणि पंढरपूरच्या मंदिरातील जे विठू माऊली रुक्मिणी, विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचं जे एक इतिहास आहे, की जो भक्तीचा इतिहास आहे, पावित्र्याचा इतिहास आहे, संत मेळ्याचा इतिहास आहे, वारकरी संप्रदायाशी निगडीत असणाऱ्या भक्ती संप्रदायाचा सुद्धा तिथे त्या ठिकाणी आपल्याला इतिहास हा पाहायला मिळतो. परंतु ज्याप्रमाणे पंढरपूरचा इतिहास हा भक्तीचा, श्रद्धेचा आहे, त्याचप्रमाणे पंढरपूरचा इतिहास हा संघर्षाचा सुद्धा आहे. त्यामुळे हा संघर्षाचा इतिहास सुद्धा आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. मध्ययुगीन काळामध्ये विशेषतः मुसलमानी सुलतान आणि मुघलांच्या आक्रमणाच्या वेळी मंदिरावर अनेक वेळा हल्ले करण्यात आले. मुघलांच्या माध्यमातून अनेक वेळा हल्ले त्या ठिकाणी पंढरपूरच्या मंदिरावरती करण्यात आले. पंढरपुरातल्या मंदिरातील आपल्या विठ्ठल रुक्मिणीचं मूर्तीचं पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हिंदूंच्या श्रद्धास्थानांवरती हल्ले करून हिंदूंच्या श्रद्धा संपविण्याच्या षडयंत्राचा तो एक मोठा भाग होता, असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. मित्रांनो, पंढरपूरच्या मंदिरावरती जो पहिला हल्ला झाला, जे पहिलं संकट आलं, ते आलं 1659ला. त्यावेळी अफजल खान हा छत्रपती शिवाजी महाराजांवर चालून गेला. त्याचवेळी अफजल खानाने हे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरावरती सुद्धा हल्ला केला. त्या मंदिराला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मंदिरातील विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती नष्ट करण्याचा प्रयत्न केला, त्याचं पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु या हल्ल्याची चाहूल लागताच, हल्ल्याची पूर्वसूचना मिळताच तत्कालीन पुजारी प्रल्हाद महाराज बडवे यांनी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती त्या ठिकाणी हलवून ही सुरक्षित स्थळी ठेवल्याची इतिहासामध्ये नोंद आहे. इतिहास संशोधक राची ढेरे यांच्या मते ज्यावेळी अफजल खानाने पंढरपूरच्या मंदिरावरती हल्ला केला, त्यावेळी तिथल्या मूर्ती ह्या सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील निंबाळकर यांच्या जहागिरीमध्ये ठेवल्याची नोंद हे इतिहासामध्ये त्यांच्या मते त्या ठिकाणी आहे. दुसऱ्यांदा जेव्हा या मंदिरावरती संकट आलं, तेव्हा औरंगजेबाने जेव्हा दख्खन ची मोहीम आखली आणि औरंगजेब जेव्हा दख्खनीच्या मोहिमेवरती आला, त्या दरम्यान औरंगजेबाच्या सैन्यांनी पुन्हा एकदा विठ्ठल मंदिरावरती हल्ला केला आणि तिथल्या मूर्ती नष्ट करण्याचा, त्या मूर्तींचं पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु तत्कालीन वतनदार सूर्याजी घाडगे पाटील आणि पुजारी बडवे यांनी जीवावर उदार होऊन त्या मूर्ती त्या ठिकाणून पुन्हा हलविल्या, त्या सुरक्षित स्थळी ठेवल्याची नोंद इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. या दरम्यान सूर्याजी पाटील यांच्या देगाव येथील शेतामधील बारव म्हणजे विहिरीमध्ये ह्या मूर्ती त्यांनी ठेवल्याची नोंद आपल्याला पाहायला मिळते. आणि यावेळेस जेव्हा मुघल सैन्याला जेव्हा ह्या मूर्ती त्या मंदिरामध्ये दिसल्या नाहीत, तेव्हा त्या मुघल सैन्यांनी ह्या मूर्तीचा तपास करण्यास सुरुवात केली. परिसरामध्ये तपास करण्यास जेव्हा सुरुवात केली, तेव्हा सूर्याजी पाटलांनी पुन्हा त्या मूर्ती विहिरीमधून काढल्यात आणि काही दिवस ह्या आपल्या घरातील तळघरामध्ये ठेवल्या. काही दिवस ह्या त्यांनी आपल्या शेतातील कडव्याच्या गंजीमध्ये सुद्धा ठेवल्याची नोंद आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळते. मित्रांनो, आपल्या दैवताचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे, त्याची श्रद्धा कायम असली पाहिजे, यासाठी त्या दरम्यानचे पुजारी असतील, गावचे पाटील असतील, गावचे वतनदार असतील, तेव्हाचे परिसरातील नागरिक असतील, श्रद्धाळू असतील, हिंदू बांधव असतील, वारकरी बांधव असतील, या सर्वांनी संघर्ष केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. 2 ऑक्टोबर 1695 ते 13 ऑक्टोबर 1699 तब्बल 4 वर्षे 11 दिवस ह्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती ह्या मुघलांच्या सैन्यापासून सुरक्षित ठेवत त्याची सुरक्षितता राखण्याचं काम, त्याचं पावित्र्य राखण्याचा मोठा संघर्ष हा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. या 4 वर्ष 11 दिवस या कालामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची पूजा सुद्धा होत होती आणि त्याचा नैवेद्य सुद्धा गुप्त रीतीने होत असल्याचे पुरावे आपल्याला भारत इतिहास संशोधन मंडळामध्ये
असलेले मोडी लिपीतील जे काही दस्तावेज आहेत, काही पुरावे आहेत लिखित स्वरूपात, त्यामध्ये आपल्याला वाचायला मिळते. आणि नंतर मग संपूर्ण संकट जेव्हा संपलं असं जेव्हा वाटलं आणि जेव्हा संपूर्ण संकट संपल्यावरती म्हणजे शके 1716च्या सुमारास पुन्हा त्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा पूजा अर्चा करून ह्या पंढरपूरला विठ्ठलाच्या मंदिरामध्ये ह्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची प्रतिस्थापना पुनर्स्थापना त्यावेळेस त्या ठिकाणी करण्यात आली. हा जो संघर्षाचा इतिहास आहे, या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या अनुषंगाने ज्याप्रमाणे आपल्याला भक्तीचा इतिहास माहिती आहे, संत सत्पुरुषांचा इतिहास या अनुषंगाने आपल्याला माहिती आहेत, अनेक कथा ह्या वारकरी संप्रदायाच्या अनेक संत आणि अनेक कीर्तनकार महाराजांच्या या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे. त्याचप्रमाणे हा संघर्षाचा इतिहास सुद्धा आपल्याला या अनुषंगाने माहिती असणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, तुर्तास थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.